नमस्कार. चला आज एका खूप जुन्या आणि गूढ गोष्टीचा शोध घेऊया. नाव आहे कंदरी जन्माचे इतिवृत्त. ऐकूनच वाटतं ना की यात काहीतरी मोठं महाकाव्य दडलंय. तर ही गोष्ट आपल्याला सापडते जातक कथांच्या संग्रहात. आता जातक कथा म्हणजे काय, तर भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा. आणि याच प्रचंड मोठ्या संग्रहातली एक छोटीशी नोंद आहे, कंदरी जन्माचे इतिवृत्त. नावच किती भारी आणि रहस्यमय वाटतं नाही का? तर मग साहजिकच प्रश्न पडतो की नक्की आहे तरी काय या कथेत, कोणतं रहस्य दडलंय या नावामागे. पण इथेच तर खरी गंमत आहे. एक अनपेक्षित वळण आहे, कारण आपल्याला इथे कथा सापडणारच नाहीये. हो, कारण मूळ मजकूर पाहिला ना, तर त्यात फक्त एकच वाक्य लिहिलेलं आहे, या जन्माची कथा कुणाल जन्मामध्ये सविस्तरपणे सांगितली जाईल. बस एवढंच. कथा गायब आहे. मग आता काय समजायचं? कथा खरंच हरवली का, की लिहिताना काही चूक झाली, की यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे? हेच कोडं आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग या प्रकरणाच्या तळाशी जाऊया. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? या कोड्याचं उत्तर ह्याच एका वाक्यात दडलेलं आहे. पहिला क्लू हा आकडा बघा, 441. क्रमांक 341. या एका छोट्याशा गोष्टीवरून लगेच कळतं की हा काहीतरी सुटा वेगळा मजकूर नाहीये, तर हा एका मोठ्या सिरियल नंबर असलेल्या संग्रहाचा भाग आहे. आणि हा संदर्भच आपल्याला पुढच्या क्लूकडे घेऊन जातो. जातक म्हणजे काही 4-5 कथा नाहीत, तो एक प्रचंड मोठा साहित्याचा सागर आहे, गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथांचा. म्हणजे आपण एका खूप मोठ्या, व्यवस्थित रचलेल्या ज्ञानसागरातला एक छोटासा भाग बघतोय. आणि आता मिळतोय शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा सुगावा. बघा, हा मजकूर स्वतः कथा सांगतच नाहीये. तो काय करतोय? तो फक्त बोट दाखवतोय. एका नावाकडून कंदरी जातक, दुसऱ्या नावाकडे कुणाल जन्म. बस, आता हे सगळे क्लूज एकत्र जोडले की या रहस्यमय नोंदीचा खरा उद्देश काय होता ते आपल्याला कळतं. तर कोडच सुटलंय. ही नोंद म्हणजे कथा नाहीच, हा तर एक दिशादर्शक आहे, एक साईनबोर्ड आहे, किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ही एक प्राचीन काळातली हायपरलिंक आहे. आता विचार करा, ही सिस्टम कशी काम करत असेल. स्टेप 1, वाचक येतो आणि नोंद नंबर 341 म्हणजे कंदारी जातक शोधतो. स्टेप 2, तिथे त्याला स्पष्ट डायरेक्शन मिळतं. मग स्टेप 3, वाचक त्या डायरेक्शनप्रमाणे कुणाल जन्मकडे जातो. आणि फायनली स्टेप 4, तिथे त्याला कंदरीची पूर्णच्या पूर्ण कथा वाचायला मिळते. किती सोपी आणि जबरदस्त सिस्टम आहे, नाही का? म्हणजेच काय, जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला एक मिसिंग पीस वाटत होती, एक चूक वाटत होती, ती खरं तर एका अत्यंत प्रगत आणि व्यवस्थित रचलेल्या सिस्टीमचा पुरावा आहे. ठीक आहे, आपण हे छोटंसं कोडं तर सोडवलं, पण यातून आपल्याला त्या प्राचीन ग्रंथांबद्दल मोठ्या स्तरावर काय शिकायला मिळतं? यातून काही खूप महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे प्राचीन ग्रंथ हे फक्त गोष्टींची पुस्तकं नव्हती, तर त्या खूप कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स होत्या. दुसरा मुद्दा, प्रत्येक लहानसहान मजकुराचा सुद्धा एक खास उद्देश असू शकतो. तिसरा, एवढं मोठं ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी ऑर्गनायझेशन किती महत्त्वाचं होतं हे दिसतं. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा, एखाद्या ग्रंथाची रचना, त्याचं स्ट्रक्चर हे त्यातील कथेइतकंच अर्थपूर्ण असू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कथा हरवली नव्हती, ती फक्त दुसऱ्या फाईलमध्ये म्हणजे दुसऱ्या चॅप्टरमध्ये अगदी व्यवस्थित ठेवली होती. आणि हा सगळा प्रकार आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नावर सोडून जातो. विचार करा, अजून कितीतरी रहस्य असतील जे कथांच्या आत नाहीत, तर कथांच्या मध्ये, त्यांच्या रचनेतच दडलेली असतील.